हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन. तर बघा, अशा सुंदर ब्रोकेटच्या ब्लाऊजची डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बघू शकता, ब्रोकेटचं ब्लाऊज असलं डिझाईन काय करावी समजत नाही, त्यासाठी ही डिझाईन उत्तम आहे. 14 उंची आहे, 14.5 छातीची घडी आहे, शोल्डर व मुंडा 5-5 घेतलेला आहे. गळा रुंदी 2 घेऊन गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार टाकून बॉक्स तयार करायचा आहे. जे असे फुल्ल ब्रोकेटचे ब्लाऊज भरलेले असतात ना, तर त्यावेळी अशा वेळी आपल्याला ब्लाऊजची डिझाईन काय बनवावी लक्षातच येत नाही. काय करावं, त्यात आपला अर्धा पाऊणचाच विचार करण्यात जातो. तसं त्यासाठी हे सुंदर असं ऑप्शन आहे. बघू शकते, अगदी सुंदर अशी डिझाईन आहे, कोणाला सहज आवडेल इतकी सुंदर डिझाईन आहे. बघू शकते, गळ्याची उंची मी 10.5 घेतलेली आहे. वरचा गळा 3.5 इंचावरची टिक मार्क करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण थोडासा गोल आकारात गळ्याला असा आकार देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. तर आपल्याला खालचा गळा स्ट्रेटच ठेवता आला पाहिजे. बघा, आतल्या साईडला असं 5 इंच किंवा 1 इंच घेऊन बघा खालचा स्ट्रेट गळा ठेवायचा व वरच्या साईडला असा गोलसर आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. पण खालचा गळा आपल्याला स्ट्रेटच ठेवायचा आहे. बघू शकताय तुम्ही. तरी मी टेपने दाखवते. 3-3.5 इंच मी खालच्या साईडने स्ट्रेट घेतलेला आहे व थोडासा असा आकार देऊन घेतलेला आहे. बघा, थोडासा डार्क करते तुमच्या लक्षात आहे. वरच्या साईड आणखी थोडासा मी गोल आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, वरच्या साईड 3.5 इंचावरची गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, जसा गळा ड्रॉ केलेला आहे अगदीच तसा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, इथं कोपऱ्याला डायरेक्ट कटिंग करायचं आहे. बघा, इथं पार्ट वेगळा आपल्याला करायचं नाहीये. बघू शकता किती सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे. तर आता हेच गळ्याचं कटिंग मेन फॅब्रिक वरती ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता, मी खालचा गॅप मोजून घेतलेला किती आहे, जेणेकरून आपल्याला घातल्यानंतर आणि थोडासा गळा पाठीत पसरतो म्हणून मी मोजून चेक करून घेतलेलं आहे. जेणेकरून काय होतं, आपल्याला तसा अंदाज येतो. मेन फॅब्रिक वरती अस्तर व्यवस्थित ठेवून आपल्याला सुया टाचण्या व्यवस्थित अशा लावून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. जेणेकरून काय होईल, आपला अस्तर व मेन फॅब्रिक वेगळे होणार नाही, अगदी व्यवस्थित अटॅच बसेल व आपल्याला शिवायला सोपे पडेल. बघा, फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत जसा आपल्याला गळ्याला आकार आहे अगदी त्या आकारात फक्त आपल्याला कपडा फिरवत जायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, इथून तिथं गोल घेतला, कोपऱ्यात प्रयत्न करताना ती खाली थांबवली व परत कपडा फिरवलं, टिप मारली. तो स्ट्रेटच आला पाहिजे, त्यासाठी तसं केलं मी. बघू शकताय तुम्ही. बघा, ज्या लावल्या होत्या सुया त्या सगळ्या व्यवस्थित मी काढून घेतलेल्या आहेत. मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं अस्तरप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, किती सुंदर आपला गळा कटिंग करून झालेले आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकताय.
पूर्ण गळ्याला छोटे छोटे कस देऊन द्यायचे आहेत. बघा अस्तर अगदी व्यवस्थित असं उलटवून घ्यायचं आहे. आतल्या बाजूने जे कोपरे आहेत ते सुईने अगदी व्यवस्थित असे कोपरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. सुईने कोपरे काढताना फक्त अस्तरलाच आपण सुईने डिवचून कोपरे बाहेर काढायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा त्यामुळे काय होईल, अगदी व्यवस्थित असे आपले दोन्ही बाजूचे कोपरे बाहेर निघालेले आहेत. बघू शकता अगदी काठावरून अशी सुंदर आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय दापटीप मारताना जसा गळा आहे तसा अगदी व्यवस्थित हाताने कपडा प्रेस करत फक्त पुढे थोडं थोडं सरकवत दापटीप मारून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही. संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित अशी दापटीप मारून आपली झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघू शकता अस्तर व मेन फॅब्रिक एकत्र जोडून पाठीतल्या टक्स मारून व्यवस्थित मेन फॅब्रिक कटिंग वगैरे सगळं घेऊन तयार करून घेतलेलं आहे. बघू शकताय गळ्याचा बरोबर मध्ये सेंटर घेऊन तिथून मी कट करून घेणार आहे. कारण मला मागच्या साईडला आयहूक पट्टी करून जॉईन करायचे, जेणेकरून पाठीमाग आयहूक पट्टी आहे असं आपल्याला भासवायचं आहे. बघू शकता त्यासाठी मी अस्तरचा तुकडा कट करून घेतलेला आहे. बघू शकताय. बघा आपल्या हाताच्या उजव्या बाजूला मी आईपट्टी तयार करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बरोबर एक साईडला वरच्या साईडला मी पॅकची बाजू ठेवलेली आहे. बघू शकताय. ही हुकाची आपली आईपट्टी तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत मी दाखवलेली आहे. बघू शकताय. बघा या साईडला काचपट्टी तयार करायची आहे. बॅक साईडला हुक लावण्याची अगदी सोपी टिप तुम्हाला मी या व्हिडिओ दाखवली आहे. बघू शकता. त्याच्यावर सुद्धा आपल्याला दापटीप मारून घेऊन आतल्या बाजूस फोल्ड करायचं आहे. किती सुंदर आपल्या तयार झालेले आहेत. आयहूक पट्टी दोन्ही एकावरती ठेवून व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरून दापटीप मारून घ्यायचे आहे, जेणेकरून दिसायला आपली खूप सुंदर दिसेल. व इथं आयहूक लावला ह्याचा भास होईल त्यासाठी आपल्याला आयहूक पट्टी अशी एकत्र जॉईन करून घ्यायची आहे. सुंदर. इथं पाहिजे असेल तर मी दुसरी सुद्धा टीप टाकून घेऊ शकता. बघा मी 2 टिपा मारून घेतलेल्या आहे. बघू शकता. आता मी इथं गुलाबाच्या कळीचं लटकन तयार करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 5x5 चा तुकडा किंवा 6x6 किंवा 4x4 तुमच्या आवडीनुसार तुम्ही चौकोन स्क्वेअर मध्ये तुकडा घेऊ शकताय. बघा असा त्रिकोण फोल्ड मध्ये मी फोल्ड करून घेतलेला आहे. 2 टोके एकत्र जोडून आपला त्रिकोण तयार होतो. बघू शकता. बरोबर मध्ये सेंटरला अशी नॉट ठेवून इकडून एक फोल्ड व इकडून एक फोल्ड असं मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. थोडीशी नॉट मी खाली ओढते किंचित. बघा जसं आहे तसं त्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्याला सरळ आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा 2 टिप अशा मी मारून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही.
शकता रसोईच्या सहाय्याने असतात छोटे छोटे हाताने आपल्याला हे ओवून त्यात घ्यायचे आहे. बघू शकता असे बाहेर काढून सगळे चुन्ने आपले एकत्र करून घेतलेले आहेत. असं घट्ट 3-4 पदरी दोरा पकडून घट्ट 1-2-3 आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही वरती फुल आपल्याला उलट करून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी घेतो उलट करून त्याला छान असा गुलाबाच्या कळीने आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली गुलाबाची कळी तयार झालेली आहे. कोणी म्हणणारही नाही की ही कापडापासून बनवलेली इतकी सुंदर अशी आपली गुलाबाची कळी दिसत आहे. बघू शकताय तुम्ही बघा किती सॉफ्ट सुंदर अशी झालेली आहे. अशाच प्रकारे मी दुसरी सुद्धा गुलाबाची कळी तयार करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही बघा. आता ह्या दोन्ही कोपऱ्याला अगदी व्यवस्थित अशा जॉईन करून घेणार आहे. बघू शकताय बघा. इथं गळ्याला तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लेसचा वापर करू शकता, पण मला कस्टमरची रिक्वेस्ट आहे की गळ्याला लेस नको आहे. कस्टमरला अगदी आहे तसा सोबत सिंपल असा गळा कस्टमरला ठेवायला सांगितलेला आहे, त्यामुळे मी अगदी आहे तसा ठेवलेला आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. अगदी सुंदर दिसत आहे. तुम्ही इथं साडीच्या मॅचिंगला लेस लावला तरी खूपच सुंदर दिसणार आहे, पण कस्टमरला लेस नको असल्यामुळे मी लेस लावलेली नाही आहे. बघू शकता अगदी सुंदर असं कमीत कमी वेळात आपलं ब्लाऊजचं डिझाईन तयार झालेलं आहे. असेच नवनवीन ब्लाऊजचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. चला भेटूया नेक्स्टच्या छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.